नमस्कार, मी अमृता. स्वागत आहे तुमचं मेट्रो न्यूज मध्ये. आजच्या हेडलाईन्स कडे वळूया. शिवलक्ष्मी प्रतिष्ठानच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराज दत्त पादुकांचे पूजन करण्यात आले. बुधवारी राघवेंद्र नगर येथील निवृत्त मनपा अधिकारी श्रीमंत आमाणे यांचे निवासस्थानी हा भक्तिमय सोहळा पार पडला. यावेळी राघवेंद्र नगर श्री महालक्ष्मी मंदिरात श्री गुरुचरित्र पारायण कथन करणारे दत्तगवई श्री ज्ञानमाऊली यांचेही पवित्र सानिध्य लाभले. दत्तगवई श्री ज्ञानमाऊली यांनी पादुका पूजन केल्यानंतर सर्वांना 1 मिनिटे ध्यान करायला लावले असता उपस्थितांना वेगवेगळे अनुभव आले. काहींना श्री दत्त महाराज तर काहींना स्वामी समर्थ, गोमाता, ओंकार स्वरूप दर्शन झाले. एकंदरीत उपस्थित सर्वांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. प्रत्येकांना चैतन्य मिळाल्याची अनुभूती झाली. स्वामी महाराज दत्त गवई गुरु माऊली यांनी यावेळी शिवलक्ष्मी प्रतिष्ठान व राघवेंद्र मंदिर पदाधिकाऱ्यांच्या कार्याची स्तुती करून बहुमोल आशीर्वाद दिले. सत्कर्म करणाऱ्यांना गुरुमाऊलींचा आशीर्वाद असतो असे सांगून सर्वांनी नेहमी सकारात्मक राहिले पाहिजे असे म्हटले. शेवटी ज्ञानमाऊली यांनी सर्व भक्तांना आशीर्वाद दिले व प्रसाद दिला. यावेळी या पादुकांचे रंग व आकार बदलण्याची अनुभूती दर्शन घेताना भक्तांना जाणवली. यावेळी राघवेंद्र नगर येथील महालक्ष्मी सिद्धपीठ मंदिर समितीचे भानुदास सूर्यवंशी, संजय जाधव, हनुमंत मोतीबणे, दत्तात्रय लालसंगी, राजशेखर कटारे, गुणापुरे सर, सौ दीपाली कुलकर्णी, बसवराज विंचुरकर, मनपा निवृत्त सहाय्यक आयुक्त सिद्धराम खेडगीकर तसेच शिवलक्ष्मी प्रतिष्ठानचे परिवार व भक्त उपस्थित होते.